नमस्कार मित्रांनो. म्हाडाच्या पुणे मंडळाच्या सोडतीबद्दल सध्या एवढे ट्विस्ट आणि एवढ्या बातम्या येत आहेत की नेमकी तारीख कधी येणार आहे आणि कधी सोडत निघणार आहे याच्याबद्दल खूप खूप मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे. कारण याच्या आधी आपण बघितलं की भरपूर वेळा तारीख चेंज झालेली आहे आणि त्यात काल रात्री म्हाडाच्या वेबसाईटवर एक ड्रॉची तारीख सुद्धा अपडेट करण्यात आलेली होती. तुम्ही स्क्रीन पाहू शकता की 26 तारखेला फायनल लिस्ट आणि 27 तारखेला ड्रॉ काढला जाईल आणि 31 डिसेंबरला रिफंडसाठी सुद्धा प्रोसेस करण्यात येईल अशी यामध्ये अपडेट करण्यात आलेली होती. पण यामध्ये एक संभ्रमता होती की जी ड्रॉचा जो टायमिंग होता तो रात्री 10:55 असा देण्यात आलेला होता. त्यामुळे यामध्ये थोडी शंका होती म्हणून मी याचा व्हिडिओ नाही बनवला आणि कारण मला असं वाटलंच की हे मिस्टेकली झालेलं असावं कदाचित. त्यामुळे याचा संदर्भात मी व्हिडिओ बनवला नाही. तर लगेच आज आता आपण पाहिलं की आता थोड्या वेळापूर्वी जस्ट आज दिनांक आहे 25/12/2026 सॉरी 25/12/2025. तर आज परत त्यामध्ये ही जी तारीख चुकून अपडेट झालेली होती ती परत काढून टाकण्यात आलेली आहे आणि फक्त जी फायनलिस्टची जी तारीख असणार आहे ती उद्याची असणार आहे. म्हणजे उद्या ड्राफ्टची फायनलिस्ट उद्या जाहीर होणार आहे. कालचा जो तारीख जाहीर झालेली होती यावर विश्वास ठेवायचं एक मुख्य कारण असं पण होतं की म्हाडाचे जे सभापती आहेत त्यांनी स्वतः निवडणूक आयोग अधिकाऱ्यांची भेट घेतलेली होती. तुम्ही स्क्रीन पाहू शकता की त्यांनी त्यांना त्यासंदर्भात पत्र सुद्धा दिलं होतं की म्हाडाची लॉटरी काढण्यासाठी परमिशन देण्यात यावी आचारसंहिते काळात सुद्धा. तर त्याचा सुद्धा हा परिणाम होता का यावर सुद्धा आपल्याला विचार करावा लागला आणि हे सगळं करत असताना लगेच आज ते तारीख सुद्धा काढून टाकण्यात आलेली आहे. कदाचित टाइम चुकीचं होतं म्हणून तारीख त्या काढली का हे चुकूनच झालं होतं म्हणून काढली याबद्दल अजून संभ्रमता आहे. आता अशा कोणत्याही अपडेट जे आहेत ज्या नेक्स्ट येत राहणार आहेत त्या तुमच्याकडून नक्की मिस होणार नाहीत. कारण तुम्ही आपल्या चॅनल अगर फॉलो केलं असेल तर तुम्हाला सर्व अपडेट यामध्ये मिळत राहणार आहेत. आणि यामध्ये आणखीन एक अपडेट अशी पण आहे की जी आचारसंहिता आहे सध्या जी महानगरपालिकेची निवडणूक आहे त्याची आचारसंहिता सध्या चालू आहे. पण यापुढेही लगेच ही आचारसंहिता संपल्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती हे सुद्धा इलेक्शन जाहीर होणार आहे पुण्यामध्येच. तर त्याची सुद्धा आचारसंहिता लगेच लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुद्धा कदाचित म्हाडाचे शर्थी प्रयत्न सुरू आहेत की लॉटरी लवकरात लवकर काढण्यात यावी. कारण का आता नाही काढली तर म्हाडाला अजून फेब्रुवारी पर्यंत सुद्धा वाट पाहावी लागू शकते लॉटरी काढण्यासाठी. कारण ती जी आचारसंहिता लागू होईल पंचायत समिती झेडपीची ती फेब्रुवारी पर्यंत राहणार आहे. मग फेब्रुवारी महिना उजाडील लॉटरी काढण्यासाठी आणि तर या सर्व गोष्टी यामध्ये अफेक्टेड आहेत. ह्या शक्यतेच्या सर्व गोष्टी आहेत. तर हे सर्व सुद्धा अपडेट आपल्यापर्यंत नक्की पोहोचत राहील. तर अजून चॅनल फॉलो केलं नसेल तर फॉलो करा. धन्यवाद.